दहशतीखाली आहे. आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. याच्यापेक्षा का वाईट बघायचं? यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे. आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो, दबलो, तसं नाही. एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला. त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला. तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला लक्षात घ्या. त्या काळामध्ये कवी भूषण होता. कवी भूषण. छत्रपती संभाजी जेव्हा निराश झाले, चारी बाजूनी घेरले गेले आणि आता काय करावं हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला, तेव्हा कवी भूषणने त्यांना एक मंत्र दिला जो आपल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे. कवी भूषण सांगतो संभाजी राजाला, कवी भूषण संभाजी राजांना सांगतो, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार. काय सांगतो कवी भूषण संभाजी राजांना? हार गए जो बिना लढे. तो महाराज उठा, आता लढायला पाहिजे आपल्याला. हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. यह अधिकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे. छत्रपती संभाजी लढला, त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली, संघर्ष केला, त्यातून महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ही ताकद जी आहे शिवसैनिकामध्ये. मगाशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली. नाशिकचा पराभव का झाला? उद्धव साहेब, आपण खूप विश्लेषण केलं, पण नाशिकच्या